तर रात्री एनसीबीने जे काही मोठी कारवाई केली, या क्रूजवरती धाड टाकली आणि काहींना ताब्यात घेतलेलं आहे, कारण ड्रग्ज पार्टी इथे सुरू होती। ज्यांनी ड्रग्ज बाळगले त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एनसीबीची जी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे त्याचे काही अपडेट्स। एंट्री फी 60,000 ते 5 लाखांपर्यंत होती। क्रूजवरती ही ड्रग्ज पार्टी सुरू होती आणि या रेड दरम्यान क्रूजवर 6,000 लोक होते। या क्रूजची क्षमता होती 1800 लोकांची। सोशल मीडियावरून या पार्टीमध्ये लोक सहभागी झाले होते। काहींना पोस्टद्वारे सुद्धा इन्व्हिटेशन देण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार एकूण 3 दिवस चालणाऱ्या या पार्टीसाठी एकूण 1800 जण, माफ करा, 1800 जणांची कॅपॅसिटी या क्रूजची होती आणि काही हजार लोक, म्हणजे या रेड दरम्यान तर क्रूजवरती 6,000 लोक होते। क्रूजची क्षमता ही 1800 लोकांची होती आणि एनसीबीनं याच क्रूजवरती धाड टाकून कारवाई केली। सोशल मीडियावरून माहिती मिळून पार्टीमध्ये अनेक जण सहभागी झालेले होते। काहींना पोस्टद्वारे सुद्धा इन्व्हिटेशन पाठवण्यात आलेलं होतं। 60,000 ते 5 लाख रुपयांपर्यंत या पार्टीची एंट्री फी होती। त्यामुळे अतिशय हाय प्रोफाईल अशी ही पार्टी 3 दिवसांची आणि ही क्रूज मुंबईपासून गोव्यापर्यंत जाणार होती। मात्र या पार्टी दरम्यानच एनसीबीनं धाड टाकून मोठी कारवाई केली आहे। तर या पार्टी आणि या कारवाईवर संदर्भात ज्या काही अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचतील त्या लगेचच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, अगदी रात्रभरापासून। आणि प्रत्येक अपडेट यातले पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येऊयात।